कसं झालंय? सिंपल, साधं आणि कोणी करू शकेल असं जबरदस्त. कोणीही तयार केली नसेल तरी पण साधी सिंपल अशी रेसिपी आज तयार करणार आहोत, तो म्हणजे क्रिस्पी मटार. तर इथं मटार घेतला आहे, बाजारामध्ये जो ओला वाटाणा मिळतो तो सोलून घेतला आहे. आणि हे आहे आलं, लसूण आणि कोथिंबीर, त्यामध्ये 2 मिरच्या बारीक करून घेतल्यात मिक्सरला. तर हे आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ वाटीत दिसत आहे ते, आणि 2 चमचे आहे ते तांदळाचं पीठ आहे, भगवती आहे, हे आहे 65 मसाला, मीठ घेतलं आहे, आणि हे आहे टूथपिक. तर हे थोडंसं पाणी, जेव्हा आपण कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ जेव्हा मिक्स करणार आहोत तेव्हा हे थोडं थोडं करून पाणी वापरायचं. तर चालू करूया आपल्या रेसिपीला. तर हे आहे आपल्या बाजारातील ओला वाटाणा. तर मापको वाटाणा घ्यायचा नाही, तर हा बाजारातला ओला वाटाणा असतो तो सोलून घ्यायचा. आणि सोलल्यानंतर बघा टूथपिकमध्ये अगदी आपण फुलं ओवतो त्या पद्धतीने हे वाटाणे त्या टूथपिकमध्ये घालून घ्यायचे. तर बघा मस्त अशी टेस्टी रेसिपी, एकदम कुरुम कुरुम लागणारी, नवीन युनिक असं तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर ही बघा आपण अशा पद्धतीने सर्व टूथपिकमध्ये हे वाटाणे घालून घ्यायचे. तर जरी वेगळी रेसिपी आहे आणि कोणीही करू शकेल, अगदी सगळ्यांनाच आवडेल ही रेसिपी, आणि नक्की ट्राय करून बघा. आणि इथे बघा आपण इथं टूथपिकमध्ये घालून घेत आहे सर्व वाटाणे. तर बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचे, मस्त लागतात, वेगळे वेगळे होतात आणि तळताना, त्यामुळे अशा पद्धतीने करून घ्यायचं. तर इथं बघा आपण बॉलमध्ये घालून घेऊया कॉर्नफ्लॉवरचं पीठ. हे आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 चमचे. हे आहे लाल तिखट भगवती म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर. हा आहे महत्त्वाचा अत्यंत 65 मसाला, त्यामुळे तर खूप छान टेस्ट येते या क्रिस्पी वाटाण्याला. हे आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची मुद्दामूनच ह्यामध्ये बारीक करून घालायची, कारण की वाटाण्याला चांगली तिखट टेस्ट लागते. ही आहे लाल मीठ, आणि हे सर्व पहिल्यांदा थोडंसं मिक्स करायचं बिन पाणी घालता, आणि नंतरच अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर करून घ्यायचं. अगदी वाटाणा त्यामध्ये बुडेल आणि त्याला मसाला पीठ लागेल अशा पद्धतीनेच घट्टसर करून घ्यायचं. तर लागल तसंच पाणी वापरावं, पातळ करायचं नाही, की पातळ केलं की वाटाण्याला ते पीठ राहत नाही आणि वाटाणा नुसता तळला जातो. तर त्याला पीठ लागलं पाहिजे आणि त्याला टेस्ट लागली पाहिजे त्या वाटाण्याला. तर बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे पीठ, सगळे मसाले एकत्र करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकाल मी कशा पद्धतीने ते घट्टसर करून घेतलं आहे. अगदी वेगळी रेसिपी आहे आणि नक्की ट्राय करून बघा. आपण बाजारातून वाटाणे आणतोच आणि सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच, आणि घरातल्या सर्वच आपल्या साहित्यामध्ये अगदी साधी, सिंपल आणि युनिक रेसिपी आहे. तर बघा एक एक करून बुडवून आता गरम करायला ठेवलं आहे शेगडीवर तेल, आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की ह्यामध्ये एक एक करून हे टूथपिक टाकून घ्यायच्या. तर बघा अशा पद्धतीनं तळायला सुद्धा उशीर लागत नाही, कारण कॉर्नफ्लॉवरचं पीठ लगेच तळलं जातं आणि तळल्यानंतर एकदम कुरुम कुरुम लागतं. अगदी वेगळी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीनं तळून घ्यायचं, आणि हे आपण जे क्रिस्पी मटार केलं आहे ते सॉस बरोबर, मेयोनीज बरोबर खाल्लं तर खूप छान टेस्टी लागतं. तर मी इथं टमाटर सॉस घेतला आहे. तर लगेच तळून होते बघा, मस्त असा आपला मटार तळून होत आहे, आणि अगदी वेगळी रेसिपी आहे. पहिल्यांदाच करताय मी आणि पहिल्यांदा बरोबर परफेक्ट झालं आहे माझ्याकडून. तर हे सर्व मटार तळून घेतलेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि उशीरसुद्धा लागत नाही तळायला, आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही ह्याला. बघा कुरकुरीत असे आपले हे मटार क्रिस्पी झालेत, आणि स्पायसीसुद्धा म्हटलं तर चालेल. तर मस्त असं तेल गाळून आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर लिंबू अजिबात विसरायचा नाही. तर इथं आहे लिंबू आणि टमाटर सॉस, आणि हे आहे आपला क्रिस्पी मटार, स्पायसी क्रिस्पी मटार. तर पहिल्यांदा काय करायचं, प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा मस्त असा, मगच खायला सुरुवात करायची. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून सांगा. नवीन रेसिपी आहे त्यामुळं सांगायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.